कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, अहो कसला एवढा विचार करताय? काय नाही, तू चल आवरायला घे, आपल्याला उद्या निघावं लागेल ना। अहो, काय बोलताय तुम्ही? काय बोलतोय म्हणजे काय? उद्या प्रियाचा साखरपुडा झाल्यावर इथे थांबून काय करायचं आपल्याला? आयुष्यात पहिल्यांदा आईला देवी किर्लोस्करांचा मुलगा हरला। सर, पहिल्यांदा असं झालं असेल, माझ्या भावाने काहीतरी मागितलंय मला आणि मी नाही देऊ शकलो। त्यांनी पण तर माघार घेतली ना, का असं केलं त्यांनी? त्यांनी वचन दिलंय आबासाहेबांना। हो, प्रिया मॅडमना बी किती त्रास होतोय त्यांचं त्यांच्या जीवालाच माहितीये। त्यांनी प्रेम केलं, त्याची एवढी मोठी शिक्षा मिळाली आहे त्यांना। आपण इथं आल्यापासून आजपर्यंत त्यांनी आपल्याला समध्या गोष्टीत साथ दिली आहे। प्रिया मॅडमचं आबासाहेबांवर प्रेम आहे, एक मुलगी या नात्यानं त्या त्यांची जबाबदारी निभावणारच। अरे पण म्हणून काय स्वतःच्या प्रेमाचं बळी देणार का? हो बोला। उद्या काय काय होणार आहे ना, हेच कळत नाही। प्रिया माझी एकुलती एक बहीण, त्यामुळे लय जीव आहे त्याच्यावर। तिने आजवर एखादी गोष्ट मागितली आणि तिला मिळाली नाही असं कधीच घडलेलं नाही। माझंही प्रीतमच्या बाबतीत असंच आहे। आजपर्यंत मी त्याला कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही। शब्द आणि शब्द जपलाय मी। तो जगात जे काही मागेल ते त्याला मिळणारच, याबद्दल त्याच्याही मनात कधी शंका नव्हती। लोक चांदीचा चमचा घेऊन जन्माला येतात, हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय। आयुष्यात पहिल्यांदा मी त्याला त्याच्या आवडत्या व्यक्तीसाठी, त्याच्या प्रेमासाठी इतके कष्ट घेताना बघतो। इतके कष्ट घेऊनही त्याच्या हाताला यश नाही, त्यामुळे तो हताश झालाय, खचलाय। मला त्याचा त्रास बघवत नाही। आज आपण इथं दोन मोठे भाऊ, पण आपल्या लहान भावंडांसाठी काहीच करू शकत नाही। अरे आपण, तुम्ही तर शक्य तेवढे प्रयत्न केले, आपण पुढेही करू, पण उपयोग काय आहे? त्या दोघांनी मुळात होप्स नाही सोडले पाहिजे यार। हेच दोघं हार मानून बसलेत। त्यांना असं वाटतं की आता इथून पुढे काहीच होऊ शकत नाही, संपलंच सगळं। प्रियानं तर आत्ता इतक्या उशिरा सांगितलं मला। आधी एकदा जरी बोलली असते ना की भाई काहीतरी कर, तिच्या मनासारखं होण्यासाठी वाटेल ते केलं असतं। अगदी असंच मला प्रीतम बद्दलही वाटतं। आधीच इथपर्यंत येऊन आम्ही खूप काही केलं, खूप पुढे निघून आलो। असून 2 पावलं पुढे टाकली असते ना, मंदिरात जाऊन त्या दोघांचं लग्न, आतापर्यंत सगळं सॉल्व्ह झालं असतं। मुळात त्या दोघांचीच इच्छा नाहीये, कुठल्याही चुकीच्या पद्धतीने गोष्टी करायच्या नाहीयेत त्यांना। म्हटल्यावर आपण काय करू शकतो? त्या दोघांच्या हट्टापुढे आपण काहीच नाही करू शकतो। जिच्याशी लग्न करून या घरचं जावई व्हायचं, तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोय। चला, सगळी तयारी झाली आहे, आता मुलाकडची मंडळी आली की कार्यक्रमाला सुरुवात करू। पार्वती आणि आदिनाथ, तुम्ही दोघेही मला सतत माझ्या डोळ्यासमोर हवे आहात, कुठेही जाऊ नका। सगळी कामं जबाबदारीनं पार पडा। पार्वती,
प्रिया तुझी बहीण आहे असं समजूनच तू लग्नात सामील व्हावंस असं मला वाटतं. वय आबा. ए नंदी, अरे तुला मुलासारखी सगळी कामं कर असं सांगितलं होतं, तर तू माझा मुलगाच झालास. किती जबाबदारीनं सगळी कामं करतोयस. हा, खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. आणि तुझे आई वडील भाग्यवान आहेत, तुझ्यासारखा मुलगा त्यांना मिळालाय. मला अभिमान वाटतो तुझा. करा सगळीकडे गोमूत्र शिपडून घ्या, वास्तू पवित्र करा. नंदी, प्रीतम, काय करतोयस तू हे? मी काय केलं दादासाहेब? काय केलं म्हणजे? अरे काही करत नाही याबद्दलच वाईट वाटतंय. प्रेम करतोस ना माझ्या बहिणीवर? हा, मग तिचं लग्न होताना स्वतःच्या डोळ्याने बघू शकतोस. मर्दासारखा मर्दगडी तू तिच्याच लग्नात नोकरासारखा राबतोयस. ती प्रिया तिथं काही बोलत नाही, तो इथे शांत बसलाय. प्रियानं सांगितलं होतं मी वेळेत इथनं निघा, पण नाही. तुला पण आत्ता सांगतोय अजून वेळ गेलेली नाही, मुलाकडचे आलेले नाहीत. वेळेत निघा इथनं, मी आहे तुमच्या सोबत. निघून काय करू दादासाहेब? लग्न या मॅडम खुश राहतील का आबासाहेबांच्या आशीर्वादाशिवाय? आमचा संसार सुखाचा होईल असं वाटतं तुम्हाला? साहेब उलट मला अभिमान वाटतो प्रिया मॅडमचा. त्यांनी त्यांच्या आबासाहेबांना चूज केलं, त्यांनी नाती निवडली. हे काय मिळेल परत? शिवाय त्यांचा नवरा आहेच त्यांच्यावर प्रेम करायला. आता साहेब तुम्ही जे काय म्हणताय ना ते करून मला माझ्या आईचं मन नाही दुखवायचं. ती नेहमी स्वाभिमानाने ताट मानाने जगणारी बाई आहे आणि असं काहीतरी करून तिची मन खाली नाही घालायचे. मग अरे ती तुमचं प्रेम त्याचं काय? जगू शकणार आहात एकमेकांशिवाय? सोबत राहणं म्हणजेच प्रेम का? प्रिया मॅडम खुश असतील तर मी बघू शकतो त्यांना खुश. आपल्या प्रेमाला सुखी बघणं हेच खरं प्रेम आहे. हे बघ, सगळ्यात आधी मी म्हणून मला माफ कर. आजवर लय वंगळ वागलोय तुझ्याशी. वेळ प्रसंगी लई राबवलंय तुला, उचलून आपल्याला पण निघालेलो. पण एक गोष्ट सांगेनच, मला अभिमान आहे माझ्या बहिणीचा. तिची निवड योग्य आहे हे बघून. देवाकडे इतकीच प्रार्थना करेन की तुम्ही लवकरात लवकर एकत्र यावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.